राज्य सरकारची सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे महिला सक्षमीकरण योजना। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या महिला सक्षमीकरणाची जी योजना आहे ती जाहीर करणार आहेत आणि राज्यातल्या या महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होणार आहे। आपल्यासोबतच शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आहेत आणि त्यांच्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। मॅडम, काय म्हणाल? एक खूपच महत्त्वाची योजना आहे। गेल्या कित्येक दिवस यावरती मुख्यमंत्री स्वतः या योजनेवरती काम करत होते आणि त्यांनी ती योजना जाहीर केली होती। काय म्हणाल, कितपत याचा फायदा होणार आणि सरकारने कशा पद्धतीने या योजनेचा मांडणी केली? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांची आज खरं तर जयंती आहे आणि त्याचं औचित्य साधून आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते महिला सक्षमीकरण हे जे धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं याचं उद्घाटन होतं आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीसजी असतील की अजित पवार असतील यांनी नेहमीच महिलांना सपोर्ट केलेला आहे। तुम्ही बघाल तर जेव्हा मुख्यमंत्री हे पहिल्यांदा त्यांनी महिलांसाठी जी योजना आणली ती म्हणजे महिलांना ST मधून 50% सूट आणि त्याच्यानंतर लेक लाडकी योजना आहे, जिथे महिला 18 वर्षाची होईपर्यंत ती लखपती झालेली आहे, तिला जन्मापासून टप्प्याटप्प्याने तिच्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत। तर मला वाटतं ही लेक लाडकी योजना आहे आणि महिला सक्षमीकरण आहे। यात महिला बचत गटांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना मदत करतो आहोत। महिलांच्या वेगवेगळ्या योजना आहेत। तर ह्या सर्व योजना आहेत जिथे फक्त महिला सक्षमीकरणाच्या आत्तापर्यंत फक्त चर्चा चाललेली, बाता मारत होते, परंतु खरोखर महिलांना सक्षम करणारं हे महाराष्ट्र सरकार आहे आणि आज जिजाऊ मातांच्या याच्या जयंतीनिमित्त आज त्याचं उद्घाटन होतं आहे मोदीजींच्या हस्ते। ही आमच्या सर्व महिलांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। यात कुठलंही पक्षीय राजकारण न आणता सर्व महिलांसाठी, व त्या कुठल्याही पक्षाच्या असू देत, त्यांच्यासाठी या योजना, अनेक योजना येत आहेत। त्याची आज जंत्री वाचली तर अर्धा तास पुरणार नाही, एवढ्या जंत्री आहेत। तर मला वाटतं महिला सक्षमीकरणासाठी 50% महिला आरक्षण हे फक्त बोलून नाही तर महिलांना सक्षम करणं 100% हे जास्त महत्त्वाचं आहे। नक्कीच। काय म्हणाल तुम्ही की ही जी महिला सक्षमीकरण योजना आणली आहे कितपत फायदा तुम्हाला त्याचा होईल असं वाटतं? कितपत म्हणजे आमच्या लाडके मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी फक्त महिलांचाच विचार करून सनी ज्या काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत तर कोणीही केल्या नाही आजपर्यंत। कोणताही मुख्यमंत्र्यांनी महिलांचा कधीच विचार केलेला नाही आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त महिलांचा विचार केला आहे। त्याच्यामध्ये महिलांना खूपच फायदा। मुलींसाठी खऱ्या अर्थाने ही जी लेक लाडकी योजना आणली होती ज्याच्यामध्ये त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये 1 लाखापर्यंतची मदत मिळणार आहे, म्हणजे त्या शिक्षणासाठी त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। कितपत तुला वाटतं की ह्या सगळ्या महिला सक्षमीकरणासाठी याचा योजनेचा फायदा होईल? पहिलं म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली हे मेन स्लोगन आपले मुख्यमंत्री आणि आमच्या सोबतीचे उपनेते आणि प्रवक्ते शीतलताई म्हात्रे हे यासाठी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत आणि आमच्यासारखे युवा पिढींना म्हणजे आमच्या पाठी किंवा आमच्या सोबतचे जे आहेत त्यांना एज्युकेशनसाठी खूप जास्त मदत केली जात आहे सरकाराकडून। त्यासाठी मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये फिमेल ज्या असतील त्या डेफिनेटली खूप जास्त एज्युकेटेड असतील आणि त्यांच्या लाईफमध्ये ते चांगलं करिअर घडवू शकतील। खऱ्या अर्थाने ही योजना मुलींसाठी खूपच सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण त्यांच्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट जी आहे, एज्युकेशन डेव्हलपमेंट ती त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतं या सगळ्या मुलींचं म्हणणं आहे। परंतु पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तब्बल 75,000 महिला या कार्यक्रमासाठी येत आहेत। बचत गटाच्या आणि इतर सगळ्या महिला मंडळामधल्या या सगळ्या महिला, एकूण 75,000 महिला आज पंतप्रधानांच्या या महिला सक्षमीकरणाचा जो जाहीर कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामन रोहित शिगवणसह विनय म्हात्रे, साम TV, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।